नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मार्केट 300 ते 400 पॉईंट डाऊन होतं. टॅरिफला घाबरलेलंही नव्हतं आणि सरकारने टॅरिफवर चर्चा करायला सुरुवात केली. कुठल्या सेक्टरवर किती परिणाम होईल आणि त्या इंडस्ट्रीमधल्या लोकांबरोबर बोलणी केली जातील आणि किती परिणाम होईल याचा आढावा घेऊन उपाययोजना केली जाईल असं सरकारने सांगितलं. खरं पाहता या टॅरिफ्समध्ये सर्व्हिसेसचा विचार केला गेलेला नाही आहे. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग याचा विचार आहे, पण सेवा ज्या पुरवल्या जातात त्याचा विचार दिसत नाही. त्यामुळे तो आणखीन एकदा हक्का बसणार आहे. पण आज एक विचार आला असेल की एक्सपोर्ट ड्रिव्हन सेक्टर म्हणजे फार्मा आणि IT या दोन्हीलाही टॅरिफ नाही. मग फार्माचे शेअर मात्र वाढले आणि ITचे शेअर मात्र कमी झाले, मंदीत गेले. असं का? तर IT सेक्टर जवळजवळ 40 ते 45% अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे. या टॅरिफचा परिणाम अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर होईल, त्यांची ग्रोथ स्लो होईल. त्यामुळे अमेरिकन इंडस्ट्रीकडून ज्या काही ऑर्डर्स IT सेक्टरला येतात त्या ऑर्डर्स कमी होतील. त्यामुळे IT सेक्टरचं उत्पन्न कमी होईल. म्हणून अमेरिकन मंदीमुळे IT सेक्टर आपटला. सिक्लिकल सेक्टरने सुद्धा अंडर परफॉर्म केलं, पण डिफेन्सिव्ह सेक्टर आउट परफॉर्म करेल असं दिसतंय. या टॅरिफमुळे GDP ग्रोथ स्लो होईल, अर्थव्यवस्थेवर ताण पडेल. कार आणि लाईट ट्रक यांना 25% टॅरिफ लावलाय. तो 3 मे पासून चालू होईल. एकंदर टॅरिफ 10% ते 49% एवढे जी आयात अमेरिकेत होणार तिच्यावर किंवा रेसिप्रोकल टॅरिफ लावले. बेसिक टॅरिफ 10% लावलेत ते 5 एप्रिल 12 वाजल्यापासून चालू होते. जादा जे टॅरिफ लावलेत ते 9 एप्रिल 12 वाजल्यापासून चालू होते. चीनवर 54%, भारतावर 26%, साऊथ कोरियावर 25%, जपानवर 24% आणि युरोपियन युनियनवर 20% असे टॅरिफ लावलेत. आणि क्युबा, बेलारूस, नॉर्थ कोरिया आणि रशिया यांना ऑलरेडी सँक्शन्स लावलेली आहेत, प्रतिबंध लावलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टॅरिफचा परिणाम होणार नाही. आणि टॅरिफमधून कॉपर, सोनं, एनर्जी, सेमीकंडक्टर, फार्मा आणि लंबर LUMBER या गोष्टी टॅरिफमधून वगळण्यात आल्या आहेत. ऑटो टॅरिफ 25% लावले ते 5 एप्रिलपासून सुरू होते. स्टील, ॲल्युमिनियम याच्यावर जे टॅरिफ लावले तेच टॅरिफ बियरचे जे कॅन असतात त्यालाही लागू होते किंवा ॲल्युमिनियमचे जे कॅन असतात त्यालाही लागू होतील. आणि हे टॅरिफ 6 एप्रिलपासून बसवले जातील. व्हेनेझुएलाकडून जे ऑइल घेतील त्यांना 25% टॅरिफ आहे आणि हा टॅरिफ ऑलरेडी 2 तारखेपासून सुरू झाला आहे. पण ड्युटी फ्री एक्झम्पशन दिलं होतं स्मॉल पार्सलला, ते 2 तारखेपासून बंद होईल आणि 30% किंवा $25 ते $50 एवढी ड्युटी लावण्यात येईल. ही ड्युटी 1 जूनपासून लागू होईल असं
सांगण्यात आलं आणि या टॅरिफचा परिणाम आज दिसला. थायलंड, बांगलादेश, इंडोनेशिया या सगळ्यांना जिथून टेक्स्टाईलची निर्यात होते, कपड्यांची निर्यात होते, अशा देशांना टॅरिफ लावल्यामुळे त्यांच्याकडच्या मालाला मागणी कमी येईल आणि आपल्या टेक्स्टाईल उद्योगाला त्यामुळे फायदा होईल असं वाटून आज टेक्स्टाईलचे सगळे शेअर तेजीत होते. फार्माला टॅरिफमधून वगळलंय म्हणून फार्मा सेक्टर आज तेजीत दिसला. डाबरचा शेअर मात्र दबावात होता, कारण डाबरने सांगितलं की मागणी कमी झाली आहे. इजिप्त, बांगलादेश इथे मात्र प्रगती चांगली आहे, पण ग्रामीण भागातली मागणी कमी झाली आहे आणि कॉस्ट प्रेशर खूप आहे आणि ते कस्टमर्सना ट्रान्सफर करता येत नाही आहे. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बजाज फायनान्सला सांगितलं किंवा मार्गदर्शक तत्व सांगितली तर क्रेडिट कार्ड बिझनेसमधला डेटा लीक होतोय तो थांबवण्यासाठी त्यांना अपयश आलंय. त्यामुळे डेटा सिक्युरिटीसाठी त्यांनी एखादी बाहेरची एजन्सी हायर करावी आणि डेटा सिक्युरिटीवर उपाययोजना करावी असं बजाज फायनान्सला सुचवण्यात आलंय. पाकिस्तान, बांगलादेश इथून जे टेक्स्टाईल आयात होतं, चीन, कोरिया, व्हिएतनाम इथून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू येतात, त्याच्यावरही टॅरिफ लावलेत. पाकिस्तान, बांगलादेशावरही टॅरिफ लावलेत. त्यामुळे आपल्या इकडच्या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला आणि टेक्स्टाईल उद्योगाला त्याचा फायदा होऊ शकतो. बँक ऑफ बरोडाची आज आकडेवारी आली तर त्यांचे डोमेस्टिक ॲडव्हान्सेस 13.7% वाढले ते 10.21 लाख कोटी झाले. तर डिपॉझिट्स 9.28% वाढली. तर ग्लोबल बिझनेस 11.44% वाढला. JSPL याची सबसिडियरी जिंदाल स्टील ओरिसा हिने अलाइड स्ट्रिप्स लिमिटेडचं अधिग्रहण पूर्ण केलं. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक यांचे डिपॉझिट 9% वाढले तर ॲडव्हान्सेस 7% वाढले. तर त्यांची डिस्बर्समेंट 2,101 कोटीची झाली. ओला इलेक्ट्रिक यांनी आता हायपर डिलिव्हरी या हेडिंगखाली तुम्ही ज्या दिवशी रजिस्ट्रेशन कराल त्याच दिवशी तुम्हाला स्कूटर लगेच इलेक्ट्रिक व्हेकल लगेच डिलिव्हर केलं जाईल, म्हणजे ताबडतोब डिलिव्हरी दिली जाईल असं ओलानी सांगितलं. NHAI म्हणजे नॅशनल हायवे त्यांनी गुवाहाटी रिंग रोड BOT बेसिसवर 5,729 कोटी गुंतवणूक करून ते डेव्हलप करणार आहे असं त्यांनी सांगितलं. आजच्या एका दिवसात हा टॅरिफचा गोंधळ आवरेल असं नाही, म्हणजे रिटॅलिएटरी टॅरिफसुद्धा दुसरे देश लावतील तर पुन्हा वेगळ्या प्रकारचा टॅरिफचा गोंधळ चालू होईल आणि जसा जसा उलगडा होत जाईल तसा तसा कुठल्या सेक्टरवर आणि किती परिणाम होतोय हे लक्षात येईल. त्यामुळे मार्केटमधला गोंधळ लगेचच आवरेल असं नाही. त्या दिवशी 70 रुपये जवळजवळ व्होल्टाजचा शेअर पडला होता. तो 1420 रुपयापासून 1320-1325 पर्यंत पडला होता. तर त्याच्या संबंधात वाचलं तर असं मॅनेजमेंटने सांगितलं आहे की व्होल्टाजचे जे खर्च वाढले ते कस्टमर्सना पास ऑन करता येत नाही आहे,
कारण कॉम्पिटिशन खूप वाढली आहे, तर त्याचा मार्जिनवर परिणाम होईल म्हणून व्होल्टासचा शेअर कमी झाला. 1400च्या वर गेला तरच व्होल्टासचा शेअर स्ट्रॉंग होऊ शकतो, तिथपर्यंत तो कमजोर राहील. आता या टॅरिफचे आणखीन काय परिणाम आपल्याला दिसतील ते उद्या सकाळी 9:15 वाजता आणखीन काही गोष्टी स्पष्ट होतील. तिथपर्यंत आपण वाचन करून आपलं ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करूया. नमस्ते.